24 तास एक पाऊल पुढे. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर ही पॉवर पॅक जोडी पुन्हा समोर येते. आजचा दिवस माझा या सिनेमात एक मुख्यमंत्री तर एक IAS ऑफिसर या दोघांचा वैचारिक संघर्ष सिनेमात दाखवण्यात आलेला आहे. या निमित्ताने आम्ही दोघांना गाठलं आणि जाणून घेतलं आजचा दिवस माझा या सिनेमाविषयी. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असणं म्हणजे लोकशाहीला लांछन आहे. UPSCनं निवडलेली हुशार माणसं ना तुम्ही. एक वेळ मुख्यमंत्र्याला काढून टाकता येईल, पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर हे जबरदस्त पॉवर पॅक कॉम्बिनेशन आता आपल्या समोर येणार आहे आजचा दिवस माझा या सिनेमात. आणि हे जबरदस्त कॉम्बिनेशन आता माझ्यासोबतही आहे. तर झी 24 तासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि महेशजी, आधी पहिला प्रश्न तुम्हाला विचारेन की हे तगडा कॉम्बिनेशन म्हणजे पुन्हा एकदा आमच्या समोर येत आहे, तर या कॉम्बिनेशनविषयी आपण काय बोलणार? चांगलं आहे की भाई. मला ऑलवेज एक तर अख्खा ग्रुप चांगला आहे. आता मी आणि सचिननी तर खूप वर्ष कामं केलीत एकत्र. आणि चंदू हा एक कॉमन फॅक्टर आहे आमच्यातला. मी चंदूवर आज 21 वर्ष. आता मी तोच विचार करतो, चंदूबरोबर मी पहिल्यांदा कधी भेटून त्याला मला 23 वर्ष झालीत, पण काम करायला लागल्यापासून 21 वर्ष झालीत. आणि ज्ञानीमणी डॉक्टर तुम्ही सुद्धा, गिधाडे, मीराबाई नॉट आऊट, कॅरी ऑन पांडू आणि आता हा. त्यामुळे कसं असतं की ते कॉम्बिनेशन म्हणजे तिकडे एक कम्फर्ट लेवल असते. सचिनबरोबर मला आता इतकी वर्ष काम केल्यामुळे मला काही त्याचं हे नाही. आणि सब्जेक्ट एक वेगळा, परत एक टिपिकल घिसापिटा तोच असलेला मराठी सिनेमा नाही आहे. जरासा वेगळा प्रयत्न आहे आणि तो मला वाटतं आय जस्ट होप द पीपल लाईक इट. कारण एका वेगळ्या वाटेने जाणार सिनेमा, त्यामुळे धमाल आली. शूटिंग करायला मजा आली. एक राजकारणातलं टशन पाहायला मिळणार आहे. तर सचिन, म्हणजे तुझ्या राजकारणातल्या वेगवेगळ्या भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत, पण ही भूमिका वेगळी वाटते आणि ही का वेगळी आहे तू काय सांगशील? हो, ही वेगळी अशा करते की मुख्यमंत्री विश्वासराव म्हणजे ह्या सिनेमात मी रंगवलेली भूमिका ही पूर्णपणे सकारात्मक आहे. मला असं वाटतं की हा सिनेमा महत्त्वाचा आहे, कारण हा लोकांना आजच्या राजकारणाकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी देऊ शकतो आणि ती तशी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे मी आत्ताच म्हणजे फक्त लढ म्हणामध्ये निगेटिव्ह भूमिका होती आणि राजकारणी होता, पण मला असं वाटतं की सामना आणि सिंहासनच्या नंतर हा मराठीतला महत्त्वाचा सिनेमा आहे. त्या कारणाकरता की आपण जनतेमध्ये असा एक सतत एक रोष असतो की आम्ही यांना निवडून दिले, आमचं काम करत नाही आहेत. पण ह्या सिनेमामध्ये आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ही माणसं आपण निवडून इथं बसवली आहेत आणि ती माणसं त्या सिस्टीममध्ये राहून आपल्यासाठीच काम करत आहेत, पण आपलं बहुधा त्याच्याकडे लक्ष जात नाही आहे. ते लक्ष खरं तर जावं लोकांचं, अशी ह्या सिनेमाची कथा आहे. आणि माझ्या भूमिकेत कस हा होता की आज आपल्याकडे राजकारणातील लोकांकडे थोडंसं आणखीन वेगळ्या दृष्टीनं पाहता येईल. मुख्यमंत्री तुला नक्कीच म्हणजे आशीर्वाद देतील. नाही, माझी इच्छा अशी आहे. आणि आमचा सिनेमा सुरू होतो दुपारी 2 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला संपतो. आणि तो मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस, आजचा दिवस माझा का होतो, ही ती कथा आहे. म्हणजे आजचाच दिवस का, म्हणजे तो एकच दिवस त्या मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे का, असं काही आहे का, तो आजचा दिवस का? नाही, असं नाही आहे. दिल्लीहून स्वतःची खुर्ची वाचवून एक मुख्यमंत्री एअरपोर्टवर उतरले आहेत आणि ते त्यांच्या कैफात आहेत, सत्तेच्या डाव जिंकल्याच्या कैफात. विरोधकांची बोलतायत, सचिवालयात बोलतायत. आणि एक घटना अशी घडते की ज्यांना त्यांना भानावर येतात आणि त्यांना त्या एका साध्या घटनेत एक अत्यंत साध्या माणसाचं काम करून हवंय आणि त्यासाठी ते जंग पछाडतात, रात्रभर सचिवालय उघडं ठेवतात आणि ते काम करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि महेशजी, तुम्हाला पुन्हा एकदा विचारेन की शिवाजीराजे भोसले बोलतोय तेव्हा एक तुमच्या दोघांची एक वेगळीच भूमिका होती आणि आता आमने सामने संघर्षच मला पाहायला मिळणार आहे की काय, असं वाटतंय, तर काय आहे हे? नाही, मला वाटतं की परत तेच त्या ढोबळ त्या अर्थानं संघर्षाचं नाही आहे. 2 वेगवेगळी थॉट प्रोसेसेस आहेत. मला वाटतं हे ब्युरोक्रॅट्स जे आपले आहेत त्यांना हे कायम वाटत असावंच ना की ते एवढे शिकलेले आहेत, IAS ऑफिसर्स आहेत. आणि कधी त्यांना असं वाटतं की त्यांच्यावर प्रेशर केलं जाते आणि कधी त्यांना वाटतं की हे चुकीचं आहे. पण आता चुकीचं का बरोबर कुठलं काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे तो कॅरेक्टर आहे ते मी निगेटिव्ह म्हणणार नाही. तो त्या अख्ख्या सिस्टमला कंटाळलेला आहे की तुम्ही येता जाता, आम्ही तिथे राहणार आहोत ना, पण वाय.
काम करण्याची त्याची पद्धत वेगळी आणि मला वाटतं ते खूप दॅट इज अ ब्युटी ऑफ द फिल्म की ते त्या पद्धतीने हाताळलं गेलं आहे. म्हणजे उगाच एक निगेटिव्ह कॅरेक्टर उभं केलेलं नाही आहे आणि ते खूप सटली त्यांच्यातलं संघर्ष समोर येतो. आणि मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुद्धा आहे की काय आहे, इथं फक्त मंत्र्यांची हे जाऊ शकते, पण प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते, त्यांना काढून नाही टाकता येत. आज तुम्ही निवडून नाही आला तर ह्यांना काढून टाकता येईल, पण प्रशासनाला काढता येत नाही. आपल्याला त्यांच्यात राहूनच त्यांच्याकडनं काम करून घ्यायला हवं आहे. किल्ल्यामध्ये आणि प्रतापरावांमध्ये मुद्दामून आग लावण्याचा प्रयत्न करतात रहमतपूरकर. आजवर जर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला असता. शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही, तिच्या वापराबद्दल आहे. तुमच्यासारख्या सगळ्या सोहरांच्या हट्टापायी महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री गोत्यात आले माहिती आहे ना? आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी विरोधक सगळ्यांच्या फायलींवर भराभर सह्या होतात. तेव्हा पात्रतेचे निकष कुठे जातात? प्रति मुख्यमंत्री बनू पाहणाऱ्या राज्यपालांनाच केंद्रानं बदलावं. मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आलेलं आहे. इमेज जी एक झालेली आहे ती तू नक्कीच बदलशील असं मला वाटतं. मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे तो ते मुख्यमंत्री उभं करण्याचा. खूप धन्यवाद महेशजी आणि सचिनजी, खूप छान आमच्याशी संवाद साधलात आणि आजच्या दिवससाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते महेशजी आणि सचिनजी. आणि लवकरच आजचा दिवस माझा हा चित्रपट त्यांचा प्रेक्षागृहात येणार आहे भेटीला, तेव्हा नक्की बघा. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सह निलिमा कुलकर्णी, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.